नाथशक्ती च धीमहि तन्नो शाबरी प्रचोदयात्। ओम आद्यशक्ती च विद्महे नाथशक्ती च धीमहि तन्नो शाबरी प्रचोदयात्। सर्व क्लेशपीडा ग्रहपीडा शत्रुपीडा परिहार करिष्ये। सर्व शिष्य देवताय अखंड विश्व कल्याण देवताभ्यो नमो नमः नमो नमः। सर्व शिष्य देवताय सर्व मनोकामना पूर्ण करिष्ये। सर्व क्लेशपीडा ग्रहपीडा परिहार करिष्ये परिहार करिष्ये परिहार करिष्ये। ओम नमो नाथुर्ये आदेश आदेश। ओम मच्छिंद्रनाथाय नमो नमः। सदैव ब्राह्मणं मत्स्य देवताय नमो नमः नमो नमः नमो नमः नमो नमः। अवधूत चिंतनं श्री गुरुदेव दत्त 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 दत्त। ओम नमो नाथुर्ये जय गुरुदेव दत्त अलख निरंजन। सर्व मनोकामना पूर्ण करिष्ये। आदेश आदेश आदेश। इदं नमः। ओम प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः। शिष्य देवताय नमो नमः। सर्व शिष्य देवताय मनोकामना शुभ मनोकामना संकल्प निवेदनं पूर्ण करिष्ये। शिष्य देवताय नमो नमः नमो नमः नमो नमः। ओम अलख निरंजन ओम नमो नाथ गुरुजी आदेश आदेश आदेश। सत नमो आदेश गुरुजी को आदेश। ओम गुरुजी आद अदील आनद उपाया सत्य की धरती जुहार लोकाया पहले जल जल पर कमल कमल पर मच्छ मच्छ पर कोरम पर वासुकी कोरम पर वासुकी वासुकी पर धौल बैल पर सिंह सिंह पर राही राही पर श्रीनाथ जी ने नवन खंड पृथ्वी ठहराई। प्रथमे धरित्री विश्व द्वितीय विश्वंभरा तृतीय मेरु मेदिनी चतुर्थ चतुर्भुजी पंचमे कृत्तिका षष्ठमे ब्रह्मचंडी सप्तमे शिवकुमारी अष्टमे बाला वज्र जोगिनी नवमे नवदुर्गा दशमे सिंह भवानी एकादशे मृत्तिका नाम द्वादशी वरदायिनी। माता धरित्री पिता आकाश पिंड प्राण का तो परवास तो पर टेको दोनों पाई आग मदे मैं लागू पाई। धरित्री माता तू बड़ी तुमसे बड़ा न कोय जो भग टेकु तो पर मो पर कृपा सुहोय। धरती द्वादशे नाम पठे गुणे मन में धरे जोगी सब काम सिद्ध होय। वाचा फुरे इतना धरित्री गायत्री द्वादश नाम जाप संपूर्ण भया अनंत कोटि सिद्धो में। श्रीनाथ जी ने कहा श्रीनाथ जी को आदेश आदेश आदेश। सत नमो आदेश सत नमो आदेश गुरु जी को आदेश। अनंत कोटि ब्रह्मांड गोरक्ष सचराचरम दर्शनम मुक्तिलाभम च तस्मै श्री गोरक्षाय नमो नमः। ओम ह्रीं श्रीं गों गोरक्षनाथाय विद्महे शून्यपुत्राय धीमहि तन्नो गोरक्षनिरंजन प्रचोदयात् प्रचोदयात् प्रचोदयात्। ओम नमो नाथ गुरुजी आदेश आदेश आदेश। मौनमस्य च ह्या ऊर्जादायी शुभपर्वाच्या ह्या दुर्मिळ क्षणांच्या निमित्ताने आम्ही जे मौनव्रत धारण केलेलं होतं माऊलींच्या आदेशाने ते मौनव्रत पूर्णत्व सिद्ध होते। 2 दिवसाचं हे व्रत आणि आपल्या सर्व शिष्य देवतांच्या अखंड कल्याण प्रित्यर्थ भारत मातेच्या आपल्या सर्व नागरिक देवतांच्या अखंड कल्याण प्रित्यर्थ प्रार्थना मनोमन केलेली आहे संकल्प केलेला आहे। आणि आपल्या सर्वांना शुभ मंगल सर्व तऱ्हेने सर्व प्रकारे आपल्या शुभ मनोकामना ज्या ज्या आहेत त्या कदाचित आता जसं आपण बघताय की लिखित स्वरूपातल्या मनोकामना इथे आपल्याला दिसत आहेत तसंच काही आपल्याला कदाचित वेळेअभावी किंवा आपल्याला नियोजनाभावी शक्य झालं नसेल तरीसुद्धा आम्ही ज्या ज्ञात आहोत त्या प्रकारे आपल्यासाठी शुभसंकल्प केलेलाच आहे। आणि या शुभसंकल्पाने तिळाचं हवन करून त्याच्यानंतर हे तिळाचं पाण्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी पाण्यामध्ये सुद्धा तीळ अर्पण करणार आहोत। आणि आपल्या सर्वांसाठी पुनश्च शुभ मनोकामनांची ही सिद्धी आपल्याला अखंड प्राप्त व्हावी। आणि त्याचप्रमाणे प्रयागराज गंगासागर माऊलींच्या या पवित्र क्षेत्रामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची काही दृष्टीबाधा आलेली असेल किंवा कुठल्याही प्रकारे कुठल्याही जे आज अगदी दृष्ट लागण्यासारखं हे वैभव सिद्ध झालेलं आहे तर त्यामध्ये सुद्धा कोणत्याही बाधांनी किंवा कुठल्याही प्रकारे काही कुठल्याही प्रकारचं काही अशुभत्व सिद्ध झालं असेल तरी सुद्धा ते दूर व्हावं आणि उत्तम प्रकारची ऊर्जा संपूर्ण विश्वाला भारत मातेसहित
संपूर्ण विश्वाला तेजोमय अशी ऊर्जा अखंड लाभावी आणि जे काही अकृत असेल, जे काही अशुभत्व असेल ते सगळं निघून जावं आणि जे काही शुभ संकल्पाने भारत आपला भारलेला आहे आणि त्या माध्यमातून हे जे काही त्या ठिकाणी 144 वर्षाने आला हा अखंड दुर्मिळ योग याला सुद्धा म्हणजे मी वारंवार सांगत होतो की कदाचित ईश्वरी शक्तीच्या अधिष्ठानानं सुद्धा दृष्ट लागू शकते, असं दृष्ट लागणारच कार्य हे सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून कदाचित एखाद दुसरा त्या ठिकाणी आपत्प्रसंग होऊ शकतो, हे आपण स्वाभाविक आहे कारण आज करोडो लोकांचं नियोजन आहे त्या ठिकाणी. परंतु तरी पण कोणालाही हानी झाली असेल तर त्यांनाही ती हानीच्या माध्यमातून त्यांच्या परिवाराला त्या ठिकाणी योग्य ऊर्जा लाभावी हा आपण माऊलींच्या चरणी संकल्प करत आहोत आणि ओम नमो नारायण ऊर्जा आदेश आपल्या सर्व शिष्य देवतांच्या चरणी विनम्र या ठिकाणी वंदन करून माऊलींच्या चरणी वंदन करून हा शुभ संकल्प आपण सिद्ध करून नंतर ही जे काही तिळाचं हे आहे ते आपण जलदेवतांना सुद्धा अर्पण करणार आहोत. आणि ओम नमो नारायण ऊर्जी आदेश 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 आदेश. त्रिशूलदेवताय नमो नमः, अग्निदेवताय नमो नमः, पंचमहाभूततत्त्वदेवताय नमो नमः नमो नमः नमो नमः. वधूर्चिंतनं श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. आदेश आदेश.